आज मी तुम्हाला एक फॅट लॉस किंवा वेट लॉस डाएट प्लॅन सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये आपला मील 1 असणार आहे, जो की असणार आहे आपला ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट मध्ये आपण काय करायचं आहे, 4 एग व्हाईट्स घ्यायचे आहे किंवा 1 स्मॉल बाउल स्प्राउट घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला 1 स्कूप वे प्रोटीन घ्यायचं आहे. ते 200 ते 250 ml वॉटर मध्ये आपण घ्यायचं आहे. तर आपला मील 2 असणार आहे, जो की असणार आहे तो लंच मध्ये आपण एक ज्वार भाकरी किंवा एक चपाती घेऊ शकता आणि त्याच्यासोबत एक कोणतेही ग्रीन व्हेजिटेबल आपण घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर सॅलड आणि दही हे कंपल्सरी त्याच्यासोबत आपण घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मील 3 असणार आहे, जो की आपण 4 ते 5 वाजताच्या दरम्यान इव्हिनिंगला जर आपल्याला भूक लागल्यासारखे होत असेल तर 1 ऍपल घेऊ शकता किंवा सीझनेबल फ्रूट कोणतेही घेऊ शकता. आणि त्याच्या व्यतिरिक्त ते अवेलेबल नसेल तर उकडलेले शेंगदाणे 100 ग्रॅम पर्यंत किंवा आपण फुटाने पण घेऊ शकता. आणि आपला मील 4 असणार आहे, जो की असणार आहे लंच मध्ये 40 ग्रॅम रॉ ओट्स घ्यायचे आहे. त्याच्यात 1 स्कूप फ्लेवर्ड, जेणेकरून तुम्हाला रॉ ओट्स खाल्ले जातील. त्याच्यासोबत 1 स्कूप पीनट बटर घ्यायचं आहे. ते तुम्ही डार्क चॉकलेट मध्ये पण घेऊ शकता. आणि त्याच्यासोबत त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स मिक्स करायचे आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन आहे आपला 200 ग्रॅम चिकन ब्रेस्ट सॅलड. आणि व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी 100 ग्रॅम लो फॅट पनीर सॅलड. हा आपला पूर्ण दिवसभराचा तुमचे मील्स असणार आहेत. हे जर तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला एक ऍव्हरेज 3 ते 4 किलो पर्यंत मंथली तुमचं फॅट लॉस किंवा वेट लॉस होऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये आपण काळजी कशाची घ्यायची आहे की 3 ते 4 लिटर पर डे आपलं वॉटर इनटेक कंप्लीट झाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये नो फास्ट फूड, नो जंक फूड, अवॉइड शुगर आणि जो आपले कोल्ड ड्रिंक्स वगैरे असतात ते कोणतेच प्रकारचे कंझ्युम करायचे नाहीयेत. आणि रेग्युलरली वर्कआउट करायचं आहे आणि रेग्युलरली डाएट करायचं आहे.